विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि 7 मतं काँग्रेसची फुटली। मात्र या 7 आमदारांना ओळखल्याचं काँग्रेसच्या पटोलेंनी सांगितलेलं आहे। गुप्त मतदान असतानाही काँग्रेसने क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना कसं ओळखलं ते पाहूयात, त्यावरचा हा रिपोर्ट। नमस्कार, मी प्रलय, खबरकट्टा लई भारी मध्ये आपलं स्वागत। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटली, त्यामुळे महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आणि महाविकास आघाडीकडून शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले। विशेष म्हणजे महाविकास आघाडीची मतं आम्हाला मिळाली हे मुख्यमंत्री शिंदे यांनीही ऑन कॅमेरा सांगितलं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा मीडिया समोर ते कबूल केलेलं आहे। आता प्रश्न हा आहे की फुटलेली 7 आमदार नेमके कोणते? फुटलेल्या आमदारांना ट्रेस केलंय, आता त्यांचा कार्यक्रम होणार असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। आता फुटलेले आमदार हे कसे ओळखणार ते सुद्धा पाहूयात। काँग्रेसकडे 37 मतं होती। 37 मतांमध्ये 10-10चे 3 आणि एक गट 7 आमदारांचा केल्याची माहिती आहे। 10 आमदाराच्या गटाला आणि तिसरा पसंतीक्रम देण्यासाठी विशिष्ट मार्किंग देण्यात आलं होतं। जसं की दुसऱ्या पसंतीची मतं नोंदवण्यासाठी 2 नंबरचा क्रमांक संबंधित मतपत्रिकेच्या बॉक्समध्ये उजव्या बाजूला लिहायचा, डाव्या बाजूला लिहायचा की मध्यभागी लिहायचा, कोणता आमदार कोणती पसंती क्रमांक आणि कसा लिहायला सांगितलेला आहे त्याची नोंद आधीच काँग्रेसनं डमी पत्रिकेद्वारे आमदारांकडून नोंदवली गेलेली होती। ज्यावेळी मतमोजणी संपली त्यावेळी काँग्रेसचे निवडणूक प्रतिनिधी सतीश पाटील यांनी सर्व मतपत्रिका तपासल्या आणि त्यातून कोणते 7 आमदार फुटले हे काँग्रेसच्या लक्षात आलं। याआधी 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती आणि पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता। आता 2 वर्षात दुसऱ्यांदा काँग्रेसला फुटीचा धक्का बसलाय। मतदानाच्या 1 दिवस आधीच काँग्रेसने आमदार कैलास गोरंट्याल यांनी 4 आमदार फुटणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं, पण त्यामध्ये आणखी 3 मतांची भर पडली। जर जी 7 मतं काँग्रेसची फुटली त्यापैकी 5 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फोडली अशी चर्चा आहे, कारण अधिकची मतं मिळाली असं स्वतः अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। राजेश विटेकर यांना 23 आणि शिवाजीराव गर्जे यांना 24 मतं मिळाली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 42 मतं असताना दोन्ही उमेदवारांना 47 मतं मिळाली, म्हणजेच 5 मतं जास्त मिळाली। ही 5 मतं काँग्रेसची असल्याची शक्यता आहे। गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राने आमदारांची फूट याची देही आणि याचीच डोळा अनुभवला आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत उघडपणे आमदार फुटले आणि दोन्ही पक्षांचे 2 गट निर्माण झाले। काँग्रेसच्या बाबतीत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं। आता याच क्रॉस वोटिंग पक्षाला धोका देणाऱ्या आमदारांना ओळखल्याचं पटोले सांगत फिरत आहेत। त्यामुळे काय कारवाई होते हे येत्या काळामध्ये दिसेलच। आपण अधिक माहितीसाठी पाहत राहा खबरकट्टा लई भारी। धन्यवाद।